माननीय जिल्हाधिकारी कार्यालय अकोला, महाराष्ट्र अकोला। रिपोर्टर गणेश वाडेकर, चाणक्य न्यूज चॅनेल इंडिया। विषय: तणनाशकाला सहनशील कापसाच्या वाणाला परवानगी देण्याबाबत। माननीय महोदय, महाराष्ट्र राज्य शासनाने कमीत कमी आधारभूत किंमत कापूस 2025-26 मध्ये 10,579 रुपये केंद्र शासनाला शिफारस केली होती, परंतु केंद्र शासनाने कापूस या पिकाला आधारभूत किंमत 8,110 रुपये जाहीर केली। राज्य शासनाप्रमाणे 2,469 रुपये प्रति क्विंटल शेतकऱ्यांना केंद्र शासन भाव कमी देत आहे। यामध्ये कापूस पिकाला लागणारा उत्पादन खर्च हा भरून निघत नाही। दरवर्षी शेतकऱ्यांना कमी पैसे मिळत असल्याने शेतकरी विदर्भात आत्महत्या करत आहेत। तणनाशकाला सहनशील कापसाचे वाण HTBT यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होतो आणि म्हणूनच शेतकरी तणनाशक याला सहनशील कापसाचे वाणची पेरणी करत आहेत। तरी HTBT या कापसाच्या वाणला रीतसर परवानगी देण्यात यावी। जे शेतकरी HTBT लागवड करीत आहेत त्यांची शासनाने अडवणूक करू नये। एकीकडे उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा भरून निघत नाही, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना तंत्रज्ञान याला स्वतंत्र शासन देत नाही। शासनाने HTBT या कापसाच्या वाणाला परवानगी देण्यात येईल। विजय लाल नाठे, पुरुषोत्तम देविहान राजनकार, अजय श्रीराम नाठे, अतुल ज्ञानेश्वर नाठे, गणेश रामदास रेखाते, प्रमोद भाऊ इंगळे, रुपेश भाऊ खंडागळे, रितेश भाऊ गोमासे, सुरेश नाठे, राहुल हामथर, महेंद्र कुन्हाडे, पुरुषोत्तम हातीर, भगवान ढबाले, अनिल नाठे हे उपस्थित होते। एकीकडे शेतीचा उत्पादन खर्च हा भरून नाही निघत, म्हणजे जर का सरकारी आकडे जर बघितले 2025-26चे, तर राज्य सरकारने कापसाचा एकरी खर्च हा 10,679 रुपये दाखवला आहे आणि केंद्र सरकारने 8,110 रुपये भाव दिले। दरवर्षी 2,000-2,500ची याच्यात तफावत आहे, म्हणून ही शेती न परवडणारी झाली आहे। उत्पादन खर्चही हा भरून नाही निघत आहे आणि शासन हे मान्य करत आहे। तर अशा परिस्थितीमध्ये हा शेतकरी एकतर आत्महत्या करतो किंवा नवीन शोधाच्या याच्यात जातो आणि अशातच या शेतकऱ्यांनी शोधलं की जे नवीन तंत्रज्ञानाचा हर्बिसाइड टॉलरंट HTBT आहे, याला मागच्या 10 वर्षापासून शेतकरी परवानगी मागत आहेत। याच्यात बरेच आमच्या सहकार्यांवर गुन्हे पण दाखल झालेले आहेत। तर या बियाण्याला परवानगी द्यावी आणि जर कोणी या शेतकरी लावत असेल तर हे अधिकारी लोक त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे। त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांनी माझ्याकडे यावं, मी त्यांना गुजरातमध्ये नेतो। पूर्ण देश एक आहे, पूर्ण देशात कायदे एक आहे। ते गुजरातमध्ये मोठमोठे गोडाऊन आहेत, खूप मोठं प्रोडक्शन आहे, तिथं जाऊन पकडावं। तेच नाही तर राजस्थानमध्ये पण आहे, UP-मध्ये पण आहे। मग इथं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना त्रास का? असा त्रास जर शेतकऱ्यांना होत असेल, अधिकारी जर देत असेल, तर आम्ही हे सहन करणार नाही। सगळ्या अधिकाऱ्यांना, सगळे शेतकरी माय माऊली सगळे एकत्र होऊन यांना सडोकी पडो करून आम्ही सोडू। शेतकरी संघटनेचा शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे। शेतकऱ्याला HTBT मिळालीच पाहिजे। शेतकऱ्याला 8 तास वीज मिळालीच पाहिजे। बसून